कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आईवडिलांपासून वेगळा झाला. नंद यशोदा भेटले, पण आयुष्यातून तेही गेले. राधा गेली, गोकुळ गेलं, मथुरा गेली. त्याच्या आयुष्यातून काही ना काही निष्ठतच गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्यागच केला, पण तो अगदी आनंदानं. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरी खुश राहायचं हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे. पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील 99 आणखी शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे. सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे. द्वारकेसारखे वैभव असून देखील सुधामासारखा मित्र आहे तो कृष्ण आहे. मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील तो नृत्य करतो तो कृष्ण आहे. सामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे. खरंच कृष्ण बनणं एवढं सोपं आहे, म्हणून कृष्णासारखी एक तरी गोष्ट आपल्या आयुष्यात यायला हवी. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा.